आपण पुन्हा एकदा गणेशकडे जातोय। गणेश काही माहिती सांगणार आहे आपल्याला। गणेश, कडेकोट सुरक्षा व्यवस्था बघा कशा प्रकारे आहे। स्निफर डॉग्स इथे मागवले गेले आहेत आणि ही टीम आहे, ह्या टीमचे स्निफर डॉग्स। आप बॉम्ब स्क्वाड से हो सर? सीआरपीएफ। हाँ। अच्छा, तो कहाँ गए इनको लेके? कैंप इधर जो मंदिर परिसर है उसको सर्च करा रहे हैं। सर्च करा रहे पूरा परिसर। हाँ। ये कितने लोग हैं पूरी टीम में आपके यहाँ पे? अब ये सब हम नहीं बता पाएंगे, पूरी टीम है हमारे साथ। तर हे बॉम्ब स्क्वॉड आहे, बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड। हे बघा, हे बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड इथं आपण पाहतोय ह्या पेटीमध्ये। सर ये इक्विपमेंट है आपके पास? हमारी ईवीडी है। हाँ, इसे हम जो है इसे जहाँ कोई एक्सप्लोर जो होता है उसे हम डिटेक्ट करते हैं। ये इसमें एसएमडी हमारी है, इसे हम सर्च करते हैं। इसमें एकदम परिंदा भी पर नहीं मार सकता इस तरह की सुरक्षा। बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। और आप भी शायद राम भक्त हैं, टीका लगा के। बिल्कुल 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 बिल्कुल। कैसा लग रहा है आपको यहाँ? बहुत सुंदर, बहुत सुंदर। चलिए, आप भी सेवा कर रहे हैं, राम सेवा में आप भी जुटे हैं यहाँ पे। तर इथं पाहिलं आपण हे सीआरपीएफचं बॉम्ब स्क्वॉड आहे आणि मी तुम्हाला इतकं दृश्य दाखवतो। राममय हे वातावरण तर आहेच, पण यासोबतच हे पूर्ण अयोध्या नगरी मोदीमय पण झाली आहे। सगळीकडे नरेंद्र मोदी यांचेच फोटोग्राफ्स आहेत। नरेंद्र मोदींसोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, रामाबद्दलची त्यांची आस्था, त्यासोबतच सरकारनं आतापर्यंत काय काय केलं आहे ते या पोस्टर्सच्या माध्यमातून इथं येणाऱ्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचाही प्रयत्न सरकारचा आहे। आता आपण इथे पाहतोय की डबल इंजिनच्या सरकारद्वारे 31,000 कोटी रुपये दिले गेले। तर असं आहे की ह्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचं कामही केलं जातं, कारण निवडणुकीचं वर्ष आहे आणि या निवडणुकीच्या वर्षामध्ये उपलब्धी काय आहेत सरकारची ते दाखवणं गरजेचं आहे। कारण राम भक्त जेव्हा इथे येतील ही अयोध्या पाहण्यासाठी, तर राम भक्तांची कनेक्ट करण्याचा हा प्रयत्न केंद्र सरकारचा दिसतोय। या सगळ्या बाजूला फक्त प्रभू श्री राम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्स लावले गेले आहेत आणि सगळीकडे हे दोन्ही रस्ते ब्लॉक केले गेले बघा। कारण ज्यावेळेस मोदी इथे येतील तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला इथं लोक असणार आहेत, त्यांना पाहणार आहेत। आतापासूनच लोक इथं उपस्थित झाले आहेत। सुबह से ही आप खड़े हो गए यहाँ पे? हमारा कैंप यहाँ पर 24 घंटा है। जय श्री राम। दिन सपना था सब। आज भगवान राम का गुण गाएंगे हम लोग सारा दिन भर जय श्री राम, दिवसभर जय श्रीराम हाच जयघोष आपल्याला ऐकायला मिळेल। आणि फक्त या आजच्या दिवसासाठी जी तयारी आहे त्याचा श्रेय फक्त पोलिसांनाच नव्हे तर छोटे मोठे कामं जी केली गेली आहेत, नगर निगमची लोक असो, सफाई कर्मचारी असो, सर्वांनी चकाचक रस्ते इथं केलेत, लखलखाट सगळीकडे पाहायला मिळतोय। आणि अशा या राममय वातावरणामध्ये, या सुंदर अशा अयोध्या नगरीमध्ये काही वर्षांपूर्वी आम्ही इथे यायचो तर आम्हाला असं वाईट वाटायचं पाहून की हे अयोध्या आहे जिथे प्रभू श्री राम जन्मले। मात्र प्रभू श्री राम आलेत आणि खरोखरच दिवाळी इथं पाहायला मिळते। ज्या प्रकारे इथला विकास झालेला आहे, ज्या प्रकारे इथल्या लोकांना एक नवीन उमेद मिळाली आहे की आता भविष्य त्यांचं उज्ज्वल आहे, कारण आता या धाममध्ये राम भक्त येतील आणि अयोध्या नगरीचाही कायापालट होईल। म्हणून सगळ्या ठिकाणी जे लोक राहत आहेत त्यांचाही इथंही पोलीस आहे। आपल्याला हे बॅरिकेड जे दिसत आहेत मागचे, ह्या बॅरिकेड्समधूनच आम्ही आधी राम मंदिर पाहायला जायचो आणि असे दृश्य असायचे ज्ञानोबा की राम मंदिर किंवा प्रभू श्री रामांना पाहण्यासाठी तुम्हाला त्या जेल सारख्या एका परिसरातनं जावं लागायचं जिथं प्रभू श्रीराम स्वतः कैद होते एका टेंटमध्ये। पण आज ती परिस्थिती नाही आहे। जसं तू काल मंदिर परिसरामध्ये गेलीस आणि मंदिर परिसरामध्ये एका बंदिस्त स्ट्रक्चर मध्ये, एका बंदिस्त खोलीमध्ये प्रभू श्रीराम यांचं वास्तव्य होतं गेली अनेक वर्ष आणि प्रत्येक रामभक्ताला त्याची हळहळ वाटत होती की आपले हिंदूंचे आराध्य प्रभू श्रीराम हे अशा एका छोट्याशा म्हणजे स्ट्रक्चरमध्ये राहत आहेत, छोट्याशा खोलीमध्ये राहत आहेत। त्यांचं भव्य दिव्य मंदिर पूर्णत्वास यावं ही प्रत्येक रामभक्ताची इच्छा आज पूर्ण होते आणि अयोध्या नगरीतला, देशभरातला रामभक्तीचा प्रत्येक रंग आपण सर्वजण एबीपी माझाच्या प्रेक्षकांपर्यंत असाच पोहोचवत राहू, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।